सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीज पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलवर आपण पुस्तकांवर चर्चा करतो. आज आपल्याकडे नंदिनी सेनगुप्ता यांचं द किंग विदिन हे पुस्तक आहे. हो, आणि हे एक ऐतिहासिक पुस्तक आहे जे गुप्त साम्राज्याच्या काळात घडतं. गुप्त साम्राज्य म्हणजे भारताचा सुवर्णकाळ. अगदी. आपण शाळेत हेच शिकलो, पण मला वाटते हे पुस्तक त्या सुवर्णकाळाच्या चकचकीत प्रतिमेच्या पलीकडे जातं. म्हणजे त्यामागे दडलेला मानवी संघर्ष, महत्वाकांक्षा आणि त्यासाठी मोजलेली किंमत यावर ते प्रकाश टाकतं. ही केवळ राजा महाराजांची गोष्ट नाही, तर माणसांच्या आत चाललेल्या युद्धाची कहाणी आहे. अगदी हाच मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो. कारण ऐतिहासिक कादंबरी म्हटलं की अनेकदा फक्त घटनांची एक जंत्री समोर येते. बरोबर. पण हे पुस्तक वाचताना तसं अजिबात वाटत नाही. म्हणूनच आजच्या चर्चेत आपण हेच शोधणार आहोत की नंदिनी सेनगुप्ता यांनी इतिहास, राजकारण आणि मानवी मानसशास्त्र यांची इतकी सुंदर गुंफण कशी केली आहे. चला तर मग बघूया. कथेची सुरुवातच खूप नाट्यमय आहे. म्हणजे इसवी सन 373, मालवाचं घनदाट जंगल. हो. आणि दर्शनी नावाची एक तरुण गणिका तिच्या ताफ्यासह प्रवास करतीये आणि लुटारू तिच्यावर हल्ला करतायत. एक खूप भयावह प्रसंग. आणि त्याच क्षणी एका अज्ञात योद्ध्याची एंट्री होतीये. देव नावाचा हा तरुण तिची आणि तिच्या ताफ्याची सुटका करतो. पण तो कोणी सामान्य सैनिक नसतो. नाही. तो असतो सम्राट समुद्रगुप्ताचा धाकटा मुलगा राजकुमार चंद्रगुप्त, जो पुढे जाऊन चंद्रगुप्त विक्रमादित्य म्हणून ओळखला जातो. अगदी. ही सुरुवात केवळ एक ॲक्शन सीन नाहीये, तर ती कथेचा पाया रचतीये. इथेच 4 महत्वाच्या पात्रांची आयुष्यभरासाठी गाठ बांधली जाते. बरोबर. देव म्हणजे चंद्रगुप्त, मग ती गणिका दर्शनी, हो, आणि त्याचे 2 जीवलग मित्र, त्याचा निष्ठावंत सेनापती सबावीरसेन आणि महान कवी कालिदास. ही पहिली भेटच त्यांच्या भविष्यातील नात्यांची दिशा ठरवते. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. एका हद्दपार राजकुमाराचा प्रवास इथून सुरू होतो. हो, आणि वारसा हक्क नाकारलेला राजकुमार ही संकल्पनाच खूप शक्तिशाली आहे. का? कारण यामुळे चंद्रगुप्ताच्या मनात सुरुवातीपासूनच एक प्रकारचा संघर्ष सुरू होतो. त्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे. अच्छा. पण ही सिद्ध करण्याची धडपड त्याला कुठे घेऊन जाते, हेच या कादंबरीचं मुख्य सूत्र आहे. जी मैत्री सुरुवातीला त्याची सर्वात मोठी ताकद असते, तीच पुढे जाऊन त्याच्यासाठी सर्वात मोठी कसोटी बनते. अगदी. हे लेखिकेने अप्रतिमरित्या दाखवलं आहे. याच मुद्द्यावरून आपण पुढे जाऊया. या पुस्तकाला अनेक समीक्षकांनी केवळ ऐतिहासिक कादंबरी नाही, तर समकालीन मानसशास्त्रीय आणि राजकीय कादंबरी असं म्हटलं आहे. हे ऐकायला थोडं जड वाटतं, पण याचा अर्थ खूप खोल आहे. मला वाटतं यावर आपण जरा सविस्तर बोललं पाहिजे. नक्कीच, कारण इथेच या पुस्तकाचं वेगळेपण आहे. ऐतिहासिक म्हणजे फक्त जुन्या काळात घडलेली गोष्ट नाही. बरोबर. लेखिकेने सत्ता, अहंकार, नैतिक तडजोड आणि आतला आवाज यांसारखे म्हणजे सार्वकालिक विषय हाताळले आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती महानतेच्या शिखराकडे झेप घेते, तेव्हा तिला अनेकदा आपल्या तत्वांशी, आपल्या माणसांशी तडजोड करावी लागते. ती प्रक्रिया कशी असते हे पुस्तक उलगडतं. याचं एखादं ठोस उदाहरण देता येईल का? म्हणजे हे विषय कथेत नेमके कसे येतात? देता येईल. उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा चंद्रगुप्त आपला मोठा भाऊ रामगुप्त याला सत्तेतून बाजूला करतो. हो. वरकरणी पाहता रामगुप्त एक अकार्यक्षम शासक असतो, त्यामुळे चंद्रगुप्ताने उचललेलं पाऊल साम्राज्याच्या हिताचं वाटतं. बरोबर. पण लेखिक आपल्याला केवळ ही राजकीय घटना दाखवत नाही, तर त्या निर्णयामागे चंद्रगुप्ताच्या मनात चाललेलं द्वंद्व दाखवते. अच्छा. त्याचा मित्र वीरसेन त्याच्या या निर्णयावर थेट प्रश्न विचारतो. तो विचारतो की आपण ज्या मूल्यांसाठी लढलो, तीच मूल्य पायदळी तुडवून मिळवलेली सत्ता काय कामाची? वाह. म्हणजे इथेच खरा संघर्ष सुरू होतो. वैयक्तिक नैतिकता विरुद्ध राजधर्म. अगदी. मित्राच्या नजरेत चूक असलेला निर्णय एका राजासाठी कदाचित योग्य असू शकतो. ही जी धूसर रेषा आहे ना, ती लेखिका खूप प्रभावीपणे पकडते.
अगदी बरोबर. आणि मग ही कादंबरी एक मूलभूत प्रश्न विचारते. नेतृत्व म्हणजे केवळ वर्चस्व गाजवणं आहे की एक मोठी जबाबदारी? सत्ता मिळाल्यानंतर चंद्रगुप्ताला असे अनेक निर्णय घ्यावे लागतात जे त्याच्या मित्रांना, विशेषतः दर्शनीला, पटत नाहीत. दर्शनी केवळ त्याची प्रेयसी राहत नाही, तर ती त्याची विवेकबुद्धी बनते, त्याचा आरसा. हो. ती त्याला सतत त्याच्या मूळ स्वत्वाची आठवण करून देत राहते. यामुळेच द किंग विदिन हे शीर्षक इतकं समर्पक वाटतं. खरा राजा तो जो केवळ साम्राज्यावर नाही तर स्वतःच्या महत्वाकांक्षा आणि विवेकावर राज्य करतो. आणि हे जग उभं करताना लेखिकेने केलेला अभ्यास तर थक्क करणारा आहे. हो ना. गुप्त साम्राज्याचं जे चित्रण यात आहे ते केवळ पार्श्वभूमी म्हणून येत नाही, तर ते कथेचा एक अविभाज्य भाग बनतं. हो, आणि मला सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे तपशिलांचा वापर. ही केवळ त्या काळात लोक असे कपडे घालायचे किंवा हे पदार्थ खायचे अशी साधी यादी नाही. मग ते तपशील नेमके कसे वापरले आहेत? उदाहरणार्थ, पुस्तकात केवळ विविध प्रकारच्या मद्यांचा उल्लेख नाही, तर कोणतं पात्र कोणतं मद्य पितं यावरून त्याचा सामाजिक दर्जा आणि स्वभाव दिसतो. अच्छा. राजदरबारात प्यायली जाणारी महागडी सुरा आणि सैनिकांच्या छावणीत प्यायली जाणारी सामान्य मैरेय यातील फरक त्या काळातील सामाजिक स्तर दाखवतो. किंवा फुलांचा वापर. कालिदासाच्या तोंडी येणारी फुलांची वर्णनं केवळ निसर्गप्रेम दाखवत नाहीत, तर त्याचं संवेदनशील कविमन आणि त्याचं दर्शनेवरचं प्रेम सूचित करतात. अशा लहान लहान तपशिलांमधून लेखिकेने ते युग जिवंत केलं आहे. आणि याच तपशिलांमुळे त्या काळातल्या सामाजिक वातावरणाबद्दलही कळतं, जसं की हिंदू आणि बौद्ध धर्मांमधील संबंध. अगदी. हे केवळ एक वाक्य म्हणून येत नाही, तर त्यातून त्या समाजातील ताणतणाव आणि सामंजस्य दोन्ही दिसतं. आणि लेखिकेच्या लेखनशैलीबद्दल तर बोलावं तितकं कमीच आहे. भाषा इतकी ओघवती आणि काव्यात्मक आहे. हो, विशेषतः युद्धाची वर्णनं. एका समीक्षेत म्हटल्याप्रमाणे ती सुंदर, मोहक आणि रक्तपात न दाखवताही थरारक आहेत. म्हणजे तलवारीची लढाई एखाद्या नृत्यप्रकारासारखी वाटते. बरोबर. यातून त्या युद्धाची क्रूरता कमी होत नाही, पण त्यातील कौशल्य आणि कलात्मकता समोर येते. हे वाचणं एक वेगळाच अनुभव आहे. आणि लेखिकेने हे जे सुंदर जग उभं केलं आहे ते तिथल्या पात्रांमुळेच खरं वाटतं, नाही का? अगदी. या चंद्रगुप्त, विक्रमादित्य, ध्रुवस्वामिनी, कालिदास, सबा, वीरसेन, अगदी चीनी प्रवासी फाह्यानसुद्धा ही सगळी ऐतिहासिक पात्र आहेत. पण ती इतिहासाच्या पुस्तकातून बाहेर काढून जिवंत केल्यासारखे वाटतात. ती गुंतागुंतीची, सुंदर, अपूर्ण आणि तरीही खरी आहेत. बरोबर. ही पात्र केवळ चांगली किंवा वाईट अशा चौकटीत बसत नाहीत. चंद्रगुप्त सुरुवातीला एक आदर्शवादी नायक वाटतो. हो. पण सत्तेच्या मार्गावर चालताना त्याच्यातील कठोरपणा, प्रसंगी क्रूरताही दिसू लागते. तो एक असा नायक आहे ज्याच्या निर्णयांवर आपण वाचक म्हणून प्रश्न विचारू लागतो. आणि दर्शनी, गणिका असलेलं हे पात्र, ती ऐतिहासिक आहे की काल्पनिक यावर मतभेद असू शकतात. पण तिला कथेची खरी नायिका म्हटलं गेलं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. मला वाटतं काही ठिकाणी ती चंद्रगुप्ताची मॉरल कंपास म्हणजेच विवेकबुद्धी म्हणून काम करते, हे खरंय. पण लेखिकेने तिला केवळ तेवढ्यापुरतं मर्यादित ठेवलेलं नाही. अच्छा. दर्शनी एक स्वतंत्र, स्वाभिमानी आणि अत्यंत हुशार स्त्री आहे. ती चंद्रगुप्तावर प्रेम करते, पण त्याच्या प्रत्येक निर्णयाशी सहमत होत नाही. ती त्याला आव्हान देते. म्हणजे ती फक्त होला हो म्हणणारी नाही? अजिबात नाही. जेव्हा चंद्रगुप्त सत्तेच्या नशेत वागतो तेव्हा ती त्याला स्पष्टपणे सुनावते. तिचं स्वतःचे एक जग आहे, तिचे स्वतःचे विचार आहेत. ती केवळ चंद्रगुप्ताच्या आयुष्यातील एक स्त्री नाही, तर कथेला नैतिक दिशा देणारी एक शक्ती आहे. आणि या 4 मित्रांच्या नात्याबद्दल काय? जी मैत्री कथेचा आधार होती तीच नंतर संघर्षाचं कारण कशी बनते? हा बदल खूप हळुवारपणे आणि नैसर्गिकरित्या घडतो. सुरुवातीला हे 4ही जण एका समान ध्येयाने एकत्र बांधलेले असतात. चंद्रगुप्ताला न्याय मिळवून देणे. बरोबर. पण एकदा का तो सम्राट बनतो तेव्हा प्रत्येकाची कर्तव्य आणि प्राधान्यक्रम बदलतात. वीरसेन एक सैनिक म्हणून साम्राज्याच्या सुरक्षेला महत्त्व देतो. कालिदास एक कवी म्हणून मानवी मूल्यांची बाजू घेतो. अगदी. आणि दर्शनी न्यायाची बाजू घेते. म्हणजे जो चंद्रगुप्त एकेकाळी त्यांचा मित्र होता तो आता त्यांचा सम्राट झाला आहे. आणि या बदललेल्या भूमिकेमुळे त्यांच्या नात्यात एक अंतर निर्माण होतं. अगदी. जी मैत्री एकेकाळी चंद्रगुप्ताची ताकद होती
तीच आता त्याच्या निर्णयांवर अंकुश ठेवणारी, त्याला प्रश्न विचारणारी टीकाकार बनते. त्याचे मित्रच त्याला आठवण करून देतात की तो कुठून आला आहे. वैयक्तिक नातेसंबंध आणि राज्यकर्त्याची कर्तव्य यांच्यातील हा संघर्ष हा खूप सुंदर मांडलाय. पुस्तकातली काही वाक्य तर मनावर कोरली जातात. ती केवळ कथा पुढे नेत नाहीत, तर आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडतात. हो, त्यात एक पात्र म्हणतं, कधी-कधी मला आश्चर्य वाटतं की या सगळ्याचा काही उपयोग झाला का? तुम्ही आयुष्यभर नाती जपण्यात घालवता आणि एका क्षणी तुम्ही पाठ फिरवता आणि ती सगळी नाती विस्कटून जातात आणि तुम्ही त्याबद्दल काहीच करू शकत नाही. अरे वा. हे वाक्य वाचताना चंद्रगुप्ताचा संपूर्ण प्रवास डोळ्यासमोर उभा राहतो. सत्ता मिळवण्यासाठी त्याने काय काय गमावलं याची एक हताश जाणीव या वाक्यात आहे. ही हतबलता खूपच प्रभावीपणे मांडली आहे. मला अजून एक वाक्य खूप आवडलं. कोणतं? मक्त आहे. सुंदर. यातून केवळ लेखनाचा दर्जाच नाही तर पुस्तकात दडलेला सखोल विचारही दिसून येतो. प्रत्येक यशासोबत कोणत्या तरी गोष्टीचा अंतही जवळ येत असतो. हो, आणि हेच या कादंबरीला एका सामान्य ऐतिहासिक कथेपेक्षा वेगळं ठरवतं. हे पुस्तक केवळ काय घडलं हे सांगत नाही, तर त्या घटनांचा मानवी मनावर काय परिणाम झाला हे सांगतं. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? द किंग विथिन हे केवळ एका महान सम्राटाची गोष्ट नाही. हे एक असं पुस्तक आहे जे एकाच वेळी एक थरारक ऐतिहासिक साहसकथा आहे आणि मानवी नातेसंबंधांचा नैतिक संघर्षाचा एक सखोल अभ्यास आहे. हे पुस्तक इतिहास आपल्याला सोपा करून सांगतं आणि त्याचवेळी नेतृत्व, सत्ता आणि नैतिकता यांसारख्या मोठ्या प्रश्नांवर विचार करायला लावतं. अगदी खरं आहे. आणि मला वाटतं कोणत्याही ऐतिहासिक कादंबरीचं सर्वात मोठं यश हेच असतं की ती वाचल्यानंतर आपल्याला त्या काळाबद्दल, त्या व्यक्तींबद्दल अधिक जाणून घेण्याची तीव्र इच्छा व्हावी. हो. हे पुस्तक ते काम चोख बजावतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते आपल्याला एक गोष्ट शिकवतं. आयुष्यातलं सर्वात मोठं युद्ध रणांगणावर नाही, तर ते आपल्या स्वतःच्या आत लढलं जातं. आम्ही sharingstories.in वर #pushingIndianAuthors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांची पुस्तकं लोकांपर्यंत पोचवत आहोत. या कार्यक्रमाला plotsformovies.com चे समर्थन आहे, जे एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म आहे. तिथे आपण पुस्तक विकत घेण्यापूर्वी त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहू शकता. हो, ज्यामुळे पुस्तक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतं. तर या चॅनलला सबस्क्राईब करून आणि आम्हाला पाठिंबा देऊन नक्कीच मदत करा. यासारख्या चांगल्या पुस्तकांना आणि भारतीय लेखकांना आपला पाठिंबा मिळणं खूप गरजेचं आहे. हे पुस्तक खरेदी करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ते नक्की विकत घ्या आणि वाचा. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक प्रश्न सोडून जातो. सत्ता आणि मोठ्या ध्येयासाठी वैयक्तिक नात्यांचा त्याग करणे, त्यांना पणाला लावणे कितपत योग्य आहे? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. यावर नक्की विचार करा. आणि हो, कमेंट्समध्ये भारतीय लेखकाचं तुमचं आवडतं पुस्तक कोणतं आहे हे आम्हाला नक्की सांगा. पुढच्या वेळी भेटूया.